नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या अधिक महिना सुरू आहे आणि काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. या महिन्यामध्ये आपण अनेक सेवा केलेल्या आहेत आणि काही सेवा माझ्याही राहून गेलेल्या आहेत. त्यातलीच एक अतिशय महत्त्वाची सेवा म्हणजे अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरायची राहून गेली. तर अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी का भरावी, यामध्ये म्हणजेच अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते. मग सासूची ओटी भरावी का? आणि चांदीची जोडवी का घालावी? काही जण म्हणतात अधिक महिना म्हणजे अशुभ महिना, काहीही करू नका. पण हे अर्धसत्य आहे. आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी शास्त्रोक्त पद्धतीने जाणून घेणार आहोत माझ्या ब्लॉगच्या मार्फत. तर मी आज मंगळवारी कुलदेवीची ओटी भरली होती. म्हटलं चला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून कुलदेवीची ओटी शास्त्रोक्त पद्धतीने कशी भरावी ही माहिती शेअर करूया. तसं तर अधिक महिना म्हणजे हिंदू पंचांगातील एक अतिरिक्त महिना दर 3 वर्षांनी एकदा येतो. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंचे म्हणजेच पुरुषोत्तमाचे अधिष्ठान असते. त्यामुळे या महिन्यात केलेलं दान, पूजा, व्रत याचं फळ आपल्याला कित्येक पटीने अधिक मिळतं असं शास्त्र सांगतं. मग हा अशुभ महिना असं का म्हणतात? कारण या महिन्यामध्ये नवीन व्यावहारिक गोष्टी जसं की घर खरेदी, लग्न, मुंज, नवीन व्यवसाय करू नयेत. पण मग धार्मिक कार्य, देवपूजा, ओटी भरणं हे अत्यंत पवित्र मानलं जातं. तसं तर अधिक महिन्यामध्ये जेवढ्या शक्य होतील तेवढ्या सेवा कराव्यात. पण फार काही करणं शक्य नाही झालं तर महत्त्वाच्या त्या गोष्टी करायलाच हव्यात, ज्यामध्ये अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची घरच्या घरी ओटी भरावी. अधिक महिन्यामध्ये त्याचं अधिक पटीने पुण्यफळ हे आपल्याला लाभत असतं. खरं तर कुलदेवीची ओटी ही तिच्या मूळस्थानी जाऊन भरायला हवी. पण नाही जाणं शक्य झालं तर घरच्या घरी आपण नक्कीच भरू शकतो. कारण आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचा फोटो, मूर्ती किंवा टाक असतो. तिच्यासमोर आपण ओटी भरू शकतो. मूळस्थानी जायला काही हरकत नाही. पण बघा अधिक महिना पाहता आणि उन्हाळ्यामध्ये अधिक महिना आलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना सुट्ट्या आणि इतकी गर्दी. त्यामुळे ओटी तर सोडा, व्यवस्थितपणे दर्शन देखील देवाचं होत नाही. त्यामुळे घरीच राहून जितकं जास्तीत जास्त नामस्मरण किंवा आपल्या हातून जेवढ्या सेवा घडतील तेवढ्या आता कराव्यात. अवघी काहीच दिवस उरलेले आहेत. तसं तर कुलदेवीची ओटी अधिक महिन्यामध्ये आपण कोणत्याही दिवशी भरू शकतो, विशेषतः मंगळवारी किंवा शुक्रवारी, पौर्णिमेच्या दिवशी. पण आता अमावस्येपर्यंत मध्ये शुक्रवार आला तर शुक्रवारी तुम्ही भरू शकता किंवा अगदी अमावस्येपर्यंत तुम्ही कधीही घरच्या घरी कुलदेवीची ओटी जी आहे ती भरू शकता. अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी का भरावी? तर कुलदेवी म्हणजे आपल्या घराण्याची रक्षण करणारी शक्ती. ती आपली आई आहे. तिची ओटी भरणं म्हणजे तिला साकडं घालणं, तिचा आशीर्वाद मागणं. आणि शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे, देवपूजा, देवीची ओटी, नवस फेडणं या गोष्टींना अधिक महिन्यामध्ये कोणताही अडसर नाही. उलट अधिक महिन्यात केलेली कुलदेवीची ओटी ही विशेष फलदायी मानली जाते. जेवढे अधिक महिन्याचे दिवस उरलेले आहे ना, तेवढ्या दिवसांमध्ये तुम्ही कधीही कुलदेवीची ओटी भरू शकता. रोज देवीला तुम्ही फुलांची वेणी अर्पण करू शकता, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता. शक्य तेवढं तुम्ही दानधर्म करा. यामध्ये अन्नदान, वस्त्रदान, धनदान, त्याचबरोबर तुळशीला रोज तुम्ही पाणी घाला, तुळशीचं पूजन करा, उपवास करा. एकादशीचा अजिबात उपवास चुकू नका. गरिबांना मदत करा आणि पुण्य कमवा. चांदीची जोडवी जर शक्य असतील तर नक्की खरेदी करा, कारण चांदीची जोडवी खरेदी करणं म्हणजे सौभाग्य टिकवणं असं म्हणतात. अधिक महिन्यामध्ये आपण जर जोडवी केली तर आपल्याला त्याचं अधिकाधिक पुण्यफळ लाभतं. मी देखील जोडवी घेतलेली आहेत या महिन्यामध्ये, तर ती देखील मी पुढे दाखवणार आहे. या महिन्यामध्ये आईची देखील ओटी भरली जाते. तसं तर आईच्या कुशीतून आपण जन्म घेतलेला असतो. त्यामुळे तिची ओटी आपण भरत नाही. पण अधिक महिन्यामध्ये त्यामध्ये सूट आहे. पण अधिक महिन्यामध्ये सासूची ओटी भरावी का? हा प्रश्न बऱ्याच जणींच्या मनात असतो. काहींना सांगितलं जातं, की म्हणजे सासूची ओटी भरू नका. पण हे खरं आहे का? तर अधिक मासामध्ये नवीन मंगल कार्य जसं की लग्नाची ओटी, नवीन नात्याची सुरुवात यांना मर्यादा आहेत. पण आधीपासून असलेल्या नात्यांमधील ओटी जसं सासू-सुनेची ओटी ही भरता येते का? हा देखील मोठा प्रश्न आहे. जर तुमच्या घराण्यामध्ये आधीपासूनच दरवर्षी सासूची ओटी भरत असाल, तर ती चालू ठेवा. नव्याने पहिल्यांदाच सासूची ओटी अधिक महिना सुरू असताना जर तुम्ही भरली, तर तुम्ही ते करू नका. कारण आपल्या कुलाचाराप्रमाणे किंवा ज्योतिषाचा सल्ला घेऊनच या गोष्टी कराव्यात. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक घराण्याचा, प्रत्येक कुळाचा एक आचार वेगळा असतो. त्यामुळे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ महिला किंवा तुमच्या कुळाचाराला जाणून घेणारे जे ब्राह्मण असतील त्यांचा सल्ला नक्की घ्या. खरं तर सासूने तिच्या ओटीतील मुलगा आपल्याला दिलेला असतो, त्यामुळे सासूची ओटी आपण भरू नाही शकत. कारण तिचे जे म्हणजे आईसारखेच तिचे आपल्यावरही उपकार असतात, कारण तिच्या पोटचा गोळा तिने आपल्याला दिलेला असतो. त्यामुळे सहसा सासूची ओटी भरू नये असा सल्ला दिला जातो. आईची ओटी आपण फक्त अधिक महिन्यामध्ये भरू शकतो, पण सासूची ओटी आपण भरू नये शक्यतोवर, कारण आपण त्या ओटीत
तिच्या ओटीतल्या मुलासोबतच लग्न केलेलं असतं. त्यामुळे आपण एवढे मोठे नाही, की आपण सासूचीच ओटी भरू. त्यामुळे ही पद्धत आमच्याकडे तरी नाहीये. तुमच्याकडे असेल तशी पद्धत तर तुम्ही भरू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कुलदेवीची ओटी भरत असताना बऱ्याचशा गोष्टी लागतात, ज्यामध्ये कुलदेवीची ओटी भरत असताना वेणी देखील लागते. तर माझी नित्या इथे फुलाची वेणी बनवत होती. आपल्या घरातल्या देवीला फुलांची वेणी घालणं हे आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण परंपरा आहे. नित्यानेही हेच केलं. रोज सकाळी उठून देवीसाठी स्वतःच्या हाताने ती वेणी बनवते. कधी अर्पण करते, कधी स्वतःच ती माळते. मोगऱ्याची फुलं आमच्या घरात नाही आहेत, पण मग शेजारच्या घरातून ती मोगऱ्याची फुलं तोडून आणते आणि तिची वेणी ती बनवते. म्हणजे उन्हाळ्यात तेवढाच तिचा टाईमपास होऊन जातो. आणि टीव्ही बघण्यापेक्षा किंवा मोबाईल बघण्यापेक्षा हे मला चांगलं वाटतं, की काहीतरी ती ॲक्टिव्हिटी करते. ओटीमध्ये अजून एक महत्त्वाची वस्तू असते ती म्हणजे पानाचा विडा किंवा तांबूळ ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आता तांबूळ म्हणजे नक्की काय? तो कसा बनवायचा? हे बऱ्याच जणांना माहिती नाही. देवीला तांबूल अर्पण करणं म्हणजे तिचं मन प्रसन्न करणं. पुरातन काळापासून देवी-देवांना विड्याचं पान अर्पण करण्याची परंपरा आहे. आता तांबूल बनवण्याची पद्धत कशी? तर ताजं विड्याचं पान घ्यायचं. 2 घ्या किंवा तुम्ही 1 घेतलं तरी चालेल. त्यावरती तुम्ही सुपारीचे बारीक तुकडे टाकू शकता. थोडासा चुना, चुना का हे तर लागतंच, पण माझ्याकडे नव्हतं तर मी वेलची, लवंग, बडिशोप तसंच तुमच्याकडे खडीसाखर असेल तर खडीसाखर ते टाकायचं. ताजं हिरवं न कुजलेलं विड्याचं पान घ्यायचं. पान धुवून घ्यायचं आणि हळुवारपणे त्याला पुसायचं. पानाच्या आतील बाजूला चुन्याचा पातळ थर लावा. खूप जास्त चुना लावायचा नसतो, थोडासाच लावायचा असतो. त्यावरती सुपारीचे बारीक तुकडे, वेलची, लवंग आणि बडिशेप ठेवा. पान त्रिकोणी घडी करून तुम्ही म्हणजे नळकांडीसारखं गुंडाळा, टोकाला लवंग खोचून ठेवा. हा झाला विडा बनवण्याचा प्रकार. पण आता विडा बनवणं शक्य नसेल तर तांबूल देवीला खूप आवडतं. त्यामुळे हे सगळं तुम्ही आहे ना, एखाद्या खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता. आता माझ्याकडे ना खूप मोठा हा खलबत्ता आहे. पण रोजच्या वापरातल्या खलबत्त्यामध्ये मी लसूण, अद्रक वगैरे कुटत असते. त्यामुळे तो खलबत्ता मी काही वापरत नाही आणि हा खलबत्ता फारसा यूज पण होत नाही. त्यामुळे मग यामध्ये मी नवरात्रीमध्ये पण देवीसाठी तांबूल वगैरे बनवत असते आणि शेंगदाण्याची चटणी म्हणजे चटण्या वगैरे बनवायच्या असतील तरच हा मोठा खलबत्ता जो आहे तो वापरात येतो. आता तांबूल बनवताना ना 99 मंत्र म्हणायचा. कारण तांबूल हा देवीचा अत्यंत प्रिय असलेला पदार्थ किंवा म्हणजे आवडीची गोष्ट आहे आणि देवीचा तांबूल जो आहे तो शुद्ध आणि सात्विक असावा. म्हणजे आपण डोक्यामध्ये इतर विचार ठेवून तांबूल नाही बनवायचा. देवीचं नामस्मरण करत तांबूल बनवला ना, तर त्याचं आपल्याला जास्त पुण्यफळ लाभतं. तर घरच्या घरी तुम्ही असा हा तांबूल बनवू शकता किंवा पानाचा विडा तुम्ही देवीच्या ओटीवरती ठेवू शकता. कारण हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, जो देवीला अत्यंत प्रिय आहे. आता ओटी भरत असताना काय-काय साहित्य घ्यावं, तर ही साडी मी घेतलेली आहे, कोरीच आहे. तर देवीची ओटी भरत असताना ती साडी काय करावी हा प्रश्न बऱ्याच जणींना पडतो. तर ती साडी तुम्ही स्वतः वापरू शकता. आता ही मीच माझ्यासाठी घेतलेली साडी आहे. हीच मी देवीची ओटी भरण्यासाठी वापरणार आहे. त्यावरती पाण्याने भरलेला नारळ, तांदूळ हे धनधान्याचं प्रतीक आहे. 5 फळं, लेकूरवाळ हळकुंड, खारीक, खोबरं, बदाम हे सगळं ठेवायचं. त्याचबरोबर एखादं फळ ठेवू शकता, ज्यामध्ये आंबा किंवा केळी ठेवू शकता. शृंगाराचं साहित्य, बांगड्या, टिकली, नेलपेंट, मेहंदीचा कोन असेल तर जेवढं असेल तेवढं ठेवायचं. यथाशक्ती दक्षिणा ठेवायची. त्याचबरोबर तुम्ही वेणी किंवा गजरा आवर्जून ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण तांबूल किंवा पानाचा विडा जो तयार केलेला आहे, तो देवीच्या ओटीमध्ये ठेवायचा आहे. तर अशी ही ओटी आपल्याला देवीची तयार करायची. त्यानंतर आपल्याला देवघरासमोर ही ओटी घेऊन उभं राहायचं आहे. आता देवीची ओटी भरत असताना सर्वप्रथम आपल्याला देवीला हळदी-कुंकू अर्पण करायचं आणि तेच आपल्याला कपाळी लावायचं आहे. त्यानंतर कुलदेवीच्या ओटीला म्हणजेच आपण जी ओटी तयार केलेली आहे तिला देखील हळदी-कुंकू लावून घ्यायचं. जे श्रीफळ ठेवलेलं आहे, जे देवीला अत्यंत प्रिय आहे, त्यावरती हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर आपली जी ओटी आहे देवीसमोर 3 वेळा न्यायची आणि आपल्या छातीपर्यंत आणायची. "हे कुलदेवी, तू आमच्या कुळाची रक्षण करते आहेस. तुझ्या कृपेने आमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य नांदो. या अधिक महिन्यामध्ये मी भरलेली ओटी तू स्वीकार कर. माझ्या सासू-सासऱ्यांना आरोग्य दे, आयुष्य दे. माझ्या संसाराला तुझा आशीर्वाद दे. मला अखंड सौभाग्य लाभू दे. माझ्या मुलांना निरोगी आयुष्य लाभू दे. हे देवी माझं रक्षण कर. माझ्या कुटुंबावरती तुझं कृपाशीर्वाद राहू दे." अशी प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरू शकतो. कुलदेवीच्या ओटी सोबतच आपण स्वतःसाठी चांदीची जोडवी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. अधिक महिन्यामध्ये चांदीची जोडवी म्हणजेच सुवासिनीचं सौभाग्य लक्षण. चांदी हा धातू चंद्राशी संबंधित आहे.
जोडवी पायाच्या अनामिकेत घालण्यामागे एक वैज्ञानिक कारणही आहे. या बोटाचा थेट संबंध गर्भाशयाशी जोडलेला असतो. त्यामुळे स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहतं. आणि मला काही जाणं शक्य नाही झालं. हा दुसरा दिवस आहे आणि माझे मिस्टर म्हटले, "मी येता-येता म्हणजे तिकडेच चाललो आहे, तर येता-येता तुझ्यासाठी चांदीची जोडवी घेऊन येतो." तर त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून विचारलं, "कोणती घ्यायची आहे?" तर माझी ही जुनी जोडवी होती अधिक महिन्यात केलेली. तर ती काही मी मोडली नाहीत, कारण फार काही यातून मिळणार नाही आणि ही तशी चांगलीच आहे. झिजलेली असली तरी व्यवस्थित आहे. म्हणजे याला स्वच्छ धुवून वगैरे मला परत वापरता येईल म्हणून मी ही काही बदलली नाही, म्हणजे वाढवली नाही. नवीन जोडवी घेतलेली आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी कुलदेवीच्या दर्शनाला जाताना देखील नवीन चांदीची जोडवी घालणं हे अत्यंत मंगलकारक मानलं जातं. आता जोडवी घालताना काय करावं, तर हळदी-कुंकू लावून जोडवी ताटात ठेवावी, देवीला दाखवावी, नमस्कार करावा. सासूबाई किंवा घरातल्या ज्येष्ठ मंडळीच्या हातून तुम्ही घालू शकता किंवा नवऱ्याच्या हातून घालू शकता. घालताना म्हणा, "सौभाग्य अखंड राहू दे, देवी माझ्यावरती कृपा ठेव." तर ही जोडवी यांनी आणली होती. आता व्हिडिओ कॉलमध्ये मला एवढं काही समजलं नाही. त्यांना जी आवडली ती त्यांनी आणली. पण छान आहेत. फार काही डिझायनर वगैरे घातली ना ती टोचतात. सध्या तर चांदी सोन्याचे भाव तर गगनाला भिडलेले आहेत आणि जेवढ्या पैशामध्ये आधी 1 ग्राम सोनं यायचं तेवढ्या पैशात आता चांदी देखील येत नाही. एवढा भाव चांदीला आहे. पण आता जेवढे दिवस शक्य आहे तेवढे दिवस म्हणजे लोकांना खरेदी करता येतील. पण काही दिवसांनी खूप भाव वाढला तर आहे तेच सोनं चांदी सांभाळणं हेच योग्य आहे. कारण मोडून म्हणजे चांदी मोडून नवीन करायची तर तेही आपल्याला फार काही त्यातून भेटत नाही. त्यामुळे आहे तीच चांदी किंवा सोनं जे आहे ते जपणं महत्त्वाचं आहे. पूर्वी कसं सोनंही स्वस्त होतं, चांदीही स्वस्त होती. मोडून आपण पटकन नवीन करायचो. पण आता तसं राहिलेलं नाही. जुनं चांदीचं एखादं वस्तू असेल किंवा सोन्याची वस्तू असेल ती मोडली तर त्यातून फार काही मिळत नाही आणि आपल्याला भरपूर असे पैसे टाकावे लागतात. तर आता ही जोडवी आणली होती ना नित्या खूप हट्ट करत होती. तिला पण जोडवी घालायची. तर ती काय बोलली हे पुढे मी शेअर करते. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी कशी भरावी हे शास्त्रोक्त पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर केलं. तांबूल कसा बनवावा, देवीची वेणी नित्याने बनवली ती देखील शेअर केली. चांदीची जोडवी का घालावी, सासूची ओटी भरावी का याबद्दलची माहिती अगदी थोडक्यात शेअर केलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धर्म म्हणजे फक्त नियम नाही, धर्म म्हणजे श्रद्धा, भक्ती, प्रेम. तुमच्या मनामध्ये देवीबद्दल जे प्रेम आहे, तीच तुमची सर्वात मोठी ओटी आहे. या अधिक महिन्यामध्ये देवीची भक्ती करा, कुटुंबावर प्रेम करा आणि आनंदात राहा. काय पायात घालतात ते, हातात नाही. घालू दे ना पायात. घे तुझ्या नाही माझ्या. तुझ्या नाही ग माझ्या. लग्न झालेल्या मुली घालत असतात, बाया घालत असतात. लग्न झालेल्या मुली सॉरी सॉरी. मुली नाही, मुली. वर दे ना मला. दे ना, पायात घालू दे. अरे पायात नाही घालू. अरे बाय कर.